श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडतो का की माझे मन साफ आहे तरी मनात नेहमी वाईट विचार का येतात? याचे कारण हे आपणच आहे. कारण आपण जे विचार करतो किंवा बघतो तसेच विचार आपल्या मनात येत असतात. अशीच एक स्वामींच्या भक्ताची गोष्ट आहे. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत जेव्हा स्वामी असायचे तेव्हा त्यांचे दरबार भरलेला. दूरदूरून लोक येत असत, कोणी दुःख घेऊन, कोणी आशा घेऊन, तर कोणी मनःशांतीच्या शोधात. त्या गावात एक तरुण राहत होता. नाव त्याचं माधव. तो स्वामींचा भक्त होता. रोज सकाळी उठून तो नामस्मरण करायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण त्याच्या मनात एक मोठी समस्या होती. त्याच्या मनात नेहमी वाईट विचार यायचे. कधी राग, कधी भीती, कधी निराशा, कधी नकारात्मक भावना. तो विचार थांबवण्याचा प्रयत्न करायचा, पण जितका थांबवायचा तितके ते वाढायचे. रात्री झोपताना त्याच्या मनात विचारांचं वादळ उठायचं. मी काहीच करू शकत नाही, माझं भविष्य अंधारमय आहे, देव माझं ऐकत का नाही. हळूहळू तो आतून तुटू लागला. एक दिवस तो ठरवतो, आज मी स्वामींकडेच विचारणार. तो अक्कलकोटला गेला. दरबारात शांत वातावरण होतं. धूपाचा सुगंध, भक्तांची गर्दी आणि मध्ये स्वामी शांतपणे बसलेले. माधव पुढे गेला, नमस्कार केला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, माझं मन शांत राहत नाही, वाईट विचार थांबत नाहीत, मी काय करू? स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. मग प्रेमळ आवाजात विचारले, बाळा, आकाशात ढग येतात का? माधव म्हणाला, हो स्वामी. पण ढग कायमचे राहतात का? नाही स्वामी, ते येतात आणि जातात. स्वामी हलकेसे हसले आणि म्हणाले, तसंच तुझे विचार आहेत. ते ढगांसारखे येतात आणि जातात. तू त्यांना पकडतोस म्हणून ते जास्त वेळ राहतात. माधव थोडा शांत झाला. स्वामी पुढे म्हणाले, वाईट विचार येणंच चुकीचं नाही, पण त्यांना मनात घर देऊ नकोस, त्यांच्याशी लढू नकोस. तू फक्त माझं नामस्मरण कर. माधव विचारतो, फक्त नामस्मरण? स्वामी म्हणाले, हो. जेव्हा मन अस्थिर होईल तेव्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हण. विचारांना येऊ दे, पण तू फक्त साक्षी रहा. विश्वास ठेव, मन शांत होईल. त्या दिवसापासून माधवने नियम केला. रोज सकाळी आणि रात्री तो 108 वेळा जप करू लागला. जेव्हा वाईट विचार यायचे तो घाबरत नसे. तो शांत बसून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला. विचार येत होते, पण त्याला त्रास होत नव्हता. तो त्यांच्याकडे ढगांसारखं पाहू लागला. काही दिवसांनी त्याला जाणवलं, मन शांत होत आहे, भीती कमी झाली आहे, आतून एक ताकद निर्माण झाली आहे. एक दिवस त्याला जाणवलं, स्वामी माझ्या सोबत आहेत, मला काहीच भीती नाही. आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तर मित्रांनो, या कथेतून असे लक्षात येते की वाईट विचार येणं स्वाभाविक आहे, पण त्यांना सामोरे जाणं कठीण. स्वामी समर्थ यांनी आपल्याला शिकवलं, मनावर जबरदस्ती करू नका, मनाशी भांडू नका, फक्त विश्वास ठेवा. आज जर तुम्हाला वाटत असेल की मी एकटा आहे, माझं कोणी ऐकत नाही, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही, तर थांबा, डोळे बंद करा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल, तुम्ही एकटे नाही, कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. यश मिळवायचं असेल तर आधी मन जिंकावं लागतं, आणि मन जिंकायचं असेल तर विश्वास हवा. आजपासून एक नियम करा. नकारात्मक विचार आला की घाबरायचं नाही, त्याला थांबवायचं नाही. फक्त स्वतःला आठवण करून द्या, मी मजबूत आहे, मी स्वामींचा भक्त आहे, मी हार मानणार नाही. मित्रांनो, आयुष्य ही लढाई नाही, आयुष्य हा विश्वासाचा प्रवास आहे. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच खरी सुरुवात होत असते. म्हणून उठून उभे रहा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा आणि पुढे चालत रहा. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ असतं त्याच्या आयुष्यात अंधार जास्त वेळ टिकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर आपण लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ.